नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीआरटी मार्फत घेण्यात येणाऱ्या पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण योजनेकरिता सीईटी घेण्यात आली होती आणि या सीईटी संदर्भात आता विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न आहेत की निकाल कधी लागणार आणि डीव्ही कधी होणार. या अत्यंत दोन महत्वाच्या प्रश्नांचे उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा विद्यार्थी मित्रांनो, टीआरटी मार्फत जी सीईटी घेण्यात आली होती त्याच्यामध्ये आता निकाल कधी लागणार आणि डीव्ही कधी होणार. आता यामधला जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, आता निकाल लागण्याची जी काही प्रोसिजर आहे त्याच्यामध्ये सर्वात अगोदर बघा, तुम्ही ऑनलाईन फॉर्म फिलअप केले, ओके, पोर्टलवरती. त्याच्यानंतर तुमची सीईटी झाली. सीईटी झाल्यानंतर तुम्हाला चॅलेंज पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले होते, ओके. तर तुम्ही आता या टप्प्यावरती आहात विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. आता याच्यानंतर तुमचे स्कोर कार्ड येईल. आता ज्या दिवशी तुमचं स्कोर कार्ड येईल, स्कोर कार्ड आल्यानंतर तुम्हाला तुमचे मार्क कळतील. चॅलेंज पोर्टलमध्ये ज्या प्रश्नांची उत्तरं बदललेली असतील ते सगळं तुम्हाला दिसेल आणि तुम्हाला स्कोर कळेल. आणि स्कोर कळाल्यानंतर त्याचं पर्सेंटाईल मध्ये ते कन्वर्ट होतील आणि कन्वर्ट झाल्यानंतर मग तुमचा रिझल्ट लागणार आहे, म्हणजे मेरिट लिस्ट जाहीर होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. मग मेरिट लिस्ट जाहीर झाली, तुमचा निकाल लागला की मग तुमच्या मनात दुसरा प्रश्न असेल की डीव्ही कधी होईल सर, बरोबर. तर मग आता निकाल लागल्यानंतर तुम्हाला संस्था निवडीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येईल. जेवढ्याही नामांकित संस्था आहेत त्यापैकी तुम्हाला संस्था प्रेफरन्स द्यावा लागेल आणि संस्था प्रेफरन्स दिल्यानंतर तुमचं त्या संस्थेमध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, लक्षात घ्या. इन्स्टिट्यूट प्रेफरन्स झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि मग त्यानंतर तुमचं मंथली स्टायपेंड आणि प्रशिक्षण सुरू होईल. ही अशी प्रोसिजर आहे. तुम्ही आता सध्या या टप्प्यावरती आहात, ओके. आता तुमचं स्कोर कार्ड म्हणजे लवकरच येईल. पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांचा क्वांटम जास्त आहे त्यामुळे थोडा उशीर लागू शकतो, पण स्कोर कार्ड साठी अत्यंत लवकरच काही दिवसामध्ये तुमचे स्कोर कार्ड येऊन जातील. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की फॉलो करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.